श्री गुरुदेव दत्त. तुम्ही जेवढे जास्त पूजा पाठ करत असाल, भांडणे कलह का होते? कारण एकू थक्क व्हाल. काही लोक जेवढी जास्त पूजा पाठ करतात, तेवढीच त्यांच्या घरामध्ये भांडणे तंटे कलेश वाढत असतात. असे का होते? हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते, जे लोक जेवढे जास्त पूजा पाठ करणारे असतात, जे देवांची कृपा प्राप्त करू इच्छित असतात, जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छित असतात. अशाच प्रकारे लोकांना सोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात. त्यांच्यामुळे त्यांच्या घरात भांडणे तंटे क्लेश घडण्यास सुरू होतात. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होतात. तर कधी कधी त्यांच्या नात्यामध्येही नेहमी एकमेकांचे पटत नसते. तर असे का होते? आणि जो पूजा पाठ करतो त्यांच्या सोबत असे का होते? या उलट की जो पूजा पाठ करणार आहे त्यांच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे, आपसात प्रेम भाव असायला पाहिजे आणि घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजे. पण असे उलटे काय होते? ज्यांनी की त्यांच्या घरामध्ये समस्या वाढू लागतात. तर मित्रांनो, त्यांची काही अशी कारणे असतात, ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्ष करतात, तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करतात. या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या आणि अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते. कोणकोणत्या त्या अशा चुका असतात? तर चला, ज्यांच्या चुकाविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर या व्हिडिओला लक्ष देऊन ऐका, कारण की हे खूपच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. जर तुम्ही देवांची पूजा पाठ करत असतात, जसे की कधी तुम्ही या देवाची पूजा केली, कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली, तर कधी तुम्ही हा नैवेद्य, कधी तुम्ही कोण भक्ताकडे गेला, तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला, तर त्यांनी तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे की, म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे वागू लागला. तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्या समस्यावर अडचणी निर्माण करू शकता. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन अंमलात आणाव्यात. तर कधीही कोणा एकाच देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पलटून बदलून कोणा देवाची पूजा करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखविला जातो तोही अगदी सात्विकच असावा. चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीचा देवतेस आमंत्रित करतो. नैवेद्य हा त्या देवतांच्या आवडीनुसार असावा. मग त्यात लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ भात, दही भात हा सात्विक नैवेद्य मानला जातो. तर या गोष्टीचीही तुम्हाला विशेष करून ध्यान ठेवायचे आहे. तर काही लोक आपल्यावर आपलेच प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करतात असतात. त्या कारणामुळे काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरात समस्या निर्माण होतात. हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो, त्यांची सेवा करूनही पूजा करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काही वाटू लागते, त्यावेळेस त्यांच्यातून, त्यांच्या वागणुकीतून कळत नकळत अशा चुका घडू येतात. पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. तर या गोष्टीचे विशेष करून ध्यान ठेवा की काही झालं तरी पुन्हा देवतेचे कधीच अपमान किंवा अनादर तसेच करू नये. पुढील महत्त्वाचे जे कारण आहे हे की नवस बोलणे. जसे काही लोक आपल्या कामाकरिता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवतेस श्रद्धाभावाने नवस व बोली देतात. जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी, आपल्या मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक प्रकारच्या कामासाठी नवस बोलते जाते आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस व त्या देवतांच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडायला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या सुख समृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. कारण त्या देवाचे वचन कामाच्या पूर्ततेसाठी बांधील असते. मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे तो विधान सत्य आहे. कारण देव जे
आहेत अशा गोष्टी सुरुवातीस तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून संकेत देत असतात, तरी आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करण्याची आपण समजलं नाही तर ते पुढे अशा प्रकारे अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात, जेणेकरून की देवांच्या शक्तीचे आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नये. आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना करणे, त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असू शकते. आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण खूप पूजापाठ करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा करतो, उपवास करतो, तसेच देवांचे नामस्मरण करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असो, त्यांची ईर्ष्या असो, दुसऱ्यांचे वाईट होऊ मनात इच्छा धरली असाल तर सुद्धा तुम्हाला तुमचे पूजेचे फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे जरी तुम्ही पूजा केली, रोज पूजा केली नाही आणि जरी तुमच्या मनाला लोकांविषयी चांगले मत असेल, तुम्ही दुसऱ्यांचे चांगले होऊ इच्छित अशा बाळगा असाल, दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल, तरी तुमच्या छोट्याशा का होईना पूजेचे देवाचे तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही पूजापाठ करा, जर तुमचे मन स्वच्छ नसेल तर तुम्हाला तुमचे पूजेचे फळ मिळणार नाही. तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तर सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात येणारे प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका. त्यामुळे त्यांच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते, ज्या नकारात्मक भावना असतात, त्यांचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवांची कृपा होते. तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल, त्यांच्या मनातील नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव, कितीही पूजापाठ करा, तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही. पुढचे कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल, पूजापाठ करत असाल आणि जर तुम्ही तुमच्या घरात स्वच्छता ठेवत असाल, तरी सुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. काही लोकांना घराबाहेर चपलांचा ढीग असतो आणि चप्पल या दारिद्र्याचे प्रतीक आहे. आपल्या घरातील चपला ह्या कायम व्यवस्थित ठेवाव्यात आणि घराच्या समोर कशाही अवस्थेत नाही ठेवल्या पाहिजेत. यामुळे सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही पूजापाठ केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टीकडे जर लक्ष दिले नाही तरी तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळत नाही. कारण अस्वच्छतातही तिथे लक्ष्मीचा वास असतो. घरात स्वच्छता असणे ही आपोआपच येते गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचे सन्मान केले जाते त्या घरात लक्ष्मी मातेचा वास का कायम राहतो. बऱ्याच घरामध्ये शिळे अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जाते, त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले असेल ते एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला द्यायला द्या, पण ते कचरापेटी टाकू नका. ज्या घरात अन्नपूर्णा मातेला सन्मान केला जात नाही त्या घरात लक्ष्मी आपोआपच प्रवेश करत नाही. कितीही पूजा करा, उपवास करा आणि कितीही तुमच्या घरात अन्न वाया घालवा असाल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे, तुमच्या उपासनेचे फळ मिळणार नाही. तुम्ही कधी या पंडिताकडे जा, त्या भक्ताकडे जा आणि कोण काही सल्ला दिला, तुम्हाला कोणी सामग्री दिली असेल, तुम्हाला कोणी पंडित व भक्तांना आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला तर अशा काही होते की एक तर जेवढे आपण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी, त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात. पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले, एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही, मला ती कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वैतागून कंटाळून तुम्ही त्या गोष्टींना, कार्यांना आणि वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करतात. तुमचा विश्वास उडाला जातो. त्यामुळे होते काही की त्या सर्व गोष्टीचा, शक्तीचा तुमच्याकडे अपमान, अनादर केला जातो आणि मग त्या गोष्टी किंवा शक्ती प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात.
त्यांच्याद्वारे दिली गेलेल्या सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर